बघू शकता तुम्ही वदनी कवळ हॉटेलमध्ये खालच्या गाळ्यात मी बसलेले म्हणून इथून बाहेर जात आहे ते डायरेक्ट दिसतं. तर तुम्हाला दाखवू का मी जे बॅग आणली होती का ते सगळं एक तुटले म्हणा बंद. बघा सगळं बंद हे वगैरे तुटलं आहे आता. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज मी बेस्टपैकी रेडी झालो आहे. असंच रेडी होतो मी दरवेळेस. आणि आता जायचं आपल्याला छत्रपती संभाजीनगरला, कारण की ना आम्हाला जायचे छोट्याशा ट्रिपवर. तर चला काय करू माहिती का, सगळेजण येणार आहेत मित्र कंपनी संभाजीनगरलाच येतं आणि मी पण इथून जाणार आहे कुठं संभाजीनगरला. आणि आम्हाला गाडी आहे उद्या सकाळी. तर चला बघू शकतो. आता मी सगळं बॅग आहे सगळं पॅकिंग वगैरे केले. तर बघू शकतो मित्रांनो, ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे, हे सगळं याच्यात खायचं वगैरे सामान आहे म्हणा. आणि ही एक याच्यावर अडकायची खांद्यावर, आणि याच्यात पण खायचं वगैरे अर्ध इथून इकडं खायचं आहे, इथून इकडं कपडे वगैरे आहेत म्हणा. ते आता सगळं भरलं आहे वेस्टपैकी, सगळं ओकेमध्ये झाले. आता हे सगळं पुरेल पसारा घेऊन जायचं आपल्याला सिल्लोड. तर चला आता कोणाची तर बघू शकता मित्रांनो, आता एवढं पसारा सगळं घेऊन असा हात दुखायला आहे. तर चला एवढा मोठा पसारा घेऊन जायचं आता पाठीवर. गाडी कोणाची आली तर जायचं, नाही तर एवढा मोठा पसारा असं घेऊन जायचं आता. असा हात दुखायला आहे, पण काय करावं आता. तर चला मित्रांनो, आता डायरेक्ट आपल्याला लागली अशोकची गाडी. डायरेक्ट आता कुठं तर बघू शकता मित्रांनो, आता मी पोहोचलो इथे शिरूरला म्हणून. आता हॉटेलवर मी थांबलेलं आहे कुठं वदनी कवळ नाही का, बघू शकता तुम्ही वदनी कवळ हॉटेलमध्ये खालच्या गाळ्यात मी बसलेले म्हणून इथून बाहेर जात आहे ते डायरेक्ट दिसतं. तर तुम्हाला दाखवू का मी जे बॅग आणली होती का ते सगळं एक तुटले म्हणा बंद. बघा सगळं बंद हे वगैरे तुटलं आहे आता. हे बघा हे नाही का, इथनं सगळं गेले ते कामातून. हे खालचं आहे पण वरचं सगळं हे झालं आहे, तुटलं आहे. तर त्याला काय करू माहिती आहे का आपण, हे बघा त्याचं खाली निघायला हे खालच्या साईडनं निघते सगळं हे बघा. ते याला काय करू माहिती आहे का, 10-15 मिनटं फ्युकिक लावू आणि नंतर पुन्हा चिटकून घेऊ. तर वजं बी याच्यात भलं बखळ झालं आहे आता. आणि परत याच्यापेक्षा जास्त याच्यात वजं आहे, दिसायला कमी आहे पण याच्यात जास्त दिलं आहे. काय दिलं मला नाही माहिती, पण याला काय करतो माहिती आहे का, याला सगळ्यात पहिले फ्युकिक आणतो, नंतर परत बघतो काय करायचं. तर आता इथं सामान वगैरे ठेवलेलं आहे. तर आता पण वरीच येतं सध्या कस्टमर नाही येत ना. वरती दाखवू तुम्हाला एकदा, बघा इथून डायरेक्ट वरती आलं का श्री गजानन मेडिकल पण समोर होतं आणि डायरेक्ट हॉटेल चालूच आहे. बाहेर वरी कस्टमर कमी कस्टमर आहेत म्हणून वरीच बसलेले आहेत, नाहीतर बाकी सगळे खालीच आहेत. बघू शकता मित्रांनो, आता मी घेतली फ्युकिक म्हणा. हे बघा आणि ते साईडला वदनी कवळ हे इथंच आहे बघा. इकडच्या साईडला बस स्टँड आहे, सॉरी इकडच्या साईडला रेल्वे स्टेशन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आणि डायरेक्ट इथं वदनी कवळ. परत इकडे बस स्टँड आहे आणि इथून डायरेक्ट बस स्टँडच्या बाहेर निघलं डायरेक्ट वदनी कवळ. विषय येत नाही. हे बघा चला एकदा आपण एकदा काय करू माहिती आहे का, चिपकून घेऊ तेवढी बॅग. इतके भेटून जातात खायचे आयटम, इडली डोसा मेदूवडा ओके, सगळं ओकेमध्ये. आपण काय करू माहिती आहे का, तेवढी बॅग चिपकून घेऊ बस, म्हणजे आपल्या मग जास्त टेन्शन राहणार नाही. कारण की ना आत्ताशी आपण शिरूरला पोहोचले, परत आपल्याला जायचे संभाजीनगरला. तिथून पुढं काय होईल म्हणून काय आणखी भरोसा नाही त्याच्यामुळे. चला एवढे एकदा. तर बघू शकता मित्रांनो, आता बेस्ट घेतली चिपकून, दोन्ही साईडनं पण घेतले, इकडनं पण घेतले आणि इकडनं पण घेतले. तर त्याला 2-1 मिनटं सुकू देऊ आणि नंतर परत हे बंद देऊ लावू. आणखी तर मला ते चिंता वाटली की आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, आता मी पोहोचले नाक्या म्हणून. आणि मला पप्पाचा फोन आला की गाडी आपली पंक्चर झालेली आहे. एवढी गाडी पंक्चर काढून आणली. तर तुम्हाला दाखवू का मी गाडी कुठला पंक्चर तेव्हा तिकडे, ठीक आहे. मामा बेस्ट पंक्चर काढायला जावं. बघू शकता मित्रांनो, आता आपला गणभाऊ पण आला आहे बेस्टपैकी. आता गाडी लावली होती नेमकं पंक्चरला. काय झालं भाऊ
दाजी पण भेटली निघालो. चला एकदा चहा वगैरे घेऊ आपण. मित्रांनो चहा पण आलाय. हे यार काय भाव चाळलेली माणसं बिरा बिरा जाऊ द्या काय विषय नाही. तर बघू शकता मित्रांनो आता मी आलो आहे दुकानात हॉटेलवर. गाडी गिडी सगळं पंक्चर झालं. चहा बी झालं आमचं पिणं गण्या बिण्या आलता म्हणून बघू शकता. आता काय करू एवढं एकदा बांधून ठेवू आणि ठीक आहे तसं वापस ठेवले. याला काय करतो माहिती आहे का, याला त्याच पन्नीमध्ये ठेवतो आणि तिथं फेकून जर बॅगमध्ये ठेवलं तर दुसऱ्या लपडा होईल. त्याच्यामुळे याला तिथं ठेवतो. आत्याला म्हणतो जर काही काम पडलं तर घ्या, नाही तर मग बघ तिच्यात काय करतं राहीन अशीच जाऊ दे. तर आता डायरेक्ट भेटू आपण रेल्वे स्टेशनला डायरेक्ट समजलं. तर बघू शकता मित्रांनो आता पोहोचतो आम्ही रेल्वे स्टेशनला. रोडवर पण आले तर आम्हाला भेटायला. किती चिकपट दिसायला ती भावनी. काय करू आता तब्येत बरी नाही. काळजी देवा कोणाकडे असेल का आणि इतका विकर झाला का नाही बा विकारी नाही मी. मग मागायला आपण ते प्रेक्षक आहे हो आम्हाला काही देऊ नका. फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन सबस्क्रायबर वाढवा आमचे. बाकी काहीच करू नका. लाईक फॉलो करा एवढंच आहे आमचं. आपण ते सर कडे गेलो नाही सर डागा डॉक्टर इकडचं डागा का इकडचं 90% खलास झाला. इकडला थोडा आता जास्त आहे म्हणून कमी कमी तिथून आलं का डबल एकदा जाणार आहे मी. चला मित्रांनो आता बघतात गाडी मोहन राव बी चला हो भेटू आता. बघू शकता मित्रांनो आता मी पोहोचलो रेल्वे स्टेशनला. माझ्याकडे जसं तसंच आपण काय केलं म्हणजे का विजयला फोन लावून बोलवलं इकडं आणि आता ते येईल नंतर आपले. तर बघू शकता मित्रांनो विजय पण आले. आता आम्ही दोघं जण जाणार विजयच्या घरी. नंतर हातपाय वगैरे देऊन सगळं रेडी वगैरे करू. मित्रांनो आता होळीचं तर काय विषय नाही तर जिकडे तिकडे होळीचं आहे होळी. तर काय करू माहिती आहे का आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.